हाय कर. सॉन्ग म्हणून दाखवत आहे. सॉन्ग म्हणून दाखवत आहे. आपण पुढे चालू सांग. चलो ग. कोणत्या मोतीला चालली. आपण कुठे राहतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही. आशा करतो तुम्ही सर्व स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर मागच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आपण अमरावतीला जायला निघालो होतो आणि आपला काही ब्लॉग शिल्लक राहिला होता. तर आता आपण तो ब्लॉग पूर्ण करू. तर हा आहे अमरावती बायपास रोड, जो हैदराबादला जातो, मुंबईला जातो, जो की आपण समृद्धी महामार्गाच्या नावाने ओळखतो. तर हा आहे समृद्धी महामार्गाला जोडणारा हायवे. तर या हायवेला आता टोल नाका लागलेला आहे समोरचा. तर हा आहे दुसरा टोल नाका, जो आपण मागच्या ब्लॉगमध्ये एक टोल नाका पार केलेला होता. तर या रोडने जर आपण जातो म्हटलं अमरावतीला, तर आपल्याला जवळपास 5 ते 6 टोल नाके पडतात आणि हे खूप कॉस्टली पडतं. तर आपण बघू शकतो समोरून एक ट्रक चाललेला आहे, जो की स्टील घेऊन चाललेला आहे. आणि याच्या मागे असणे म्हणजे खूप धोकादायक असते, कारण जर आपली गाडी ओव्हर स्पीडने असली आणि त्यांनी समोरच्याने जर ब्रेक दाबली तर यात खूप मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून अशा वाहनापासून आपल्याला थोडं सुरक्षा घेऊनच चालणं बरे असते, खास करून हायवेवरती. तर बघू शकता रोड तर खूप सुंदर आहे. रोडच्या मधोमध लागलेले फुलांचे झाडं किती मनमोहक आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा समोर आहे उजव्या बाजूला दिसतोय, हा आहे कॅन्सर केअर हॉस्पिटल आहे समोर. हा बघू शकता उजव्या बाजूला दिसतोय बघा, हा आहे कॅन्सर केअर हॉस्पिटल. रोड बघू शकता किती सुंदर असा हा रोड आहे, समृद्धी महामार्ग. बघा किती सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. आणि आपण आता काही वेळातच समृद्धी महामार्गाचा जो मेन गेट आहे त्या गेटला पोचणार आहोत, जिथनं एक मुंबईकडे रोड जातो समृद्धी महामार्ग आणि आपलं अमरावतीकडे जातो. तर बघा समोर एक मोठं असं बोर्ड लावलेला आहे, त्यावर लिहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि ॲरो दाखवला एक मुंबईकडे जातो आणि अमरावती आणि एक हिंगण्याकडे. तर हा आहे समृद्धी महामार्ग. बघा आपल्या बाजूने क्रेन चाललेली आहे घेऊन, ट्रकवर क्रेन चाललेली आहे. बघा किती सुंदर असं गार्डनिंग केलेलं आहे रोडच्या मधोमध. इथं बघा हा चालला मुंबईला आणि हा चालला अमरावतीला. किती मस्त असं गार्डनिंग केलेलं आहे बघा यार. टोल नाका आलेला आहे, हा आहे तिसरा टोल नाका. आधी आम्ही जायचो अमरावतीला तर हा टोल नाका नव्हता, कारण त्यावेळेस रोडचं काम चालू होतं. आणि आता रोड
चं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा टोल नाका चालू झाला आहे. तर इथून जर कनेक्टिव्हिटीचं बघितलं तर आपण अमरावतीला या रोडने मूल ते अमरावती जवळपास 5.5 तासामध्ये आपण पोचतो. जो आहे जवळपास 320 किलोमीटर टोटल डिस्टन्स जर बघितला आपण तर तो आहे 320 किलोमीटर मूल ते अमरावती. फुलचा काला फोटो फुलचा काला अमरावती आहे 37 किलोमीटर. आलंच ना जवळ आता अर्धा तास लागते जायला. अर्धा तासात पोहोचतो आपण. तर अनुमा खूप त्रासलेली आहे प्रवासाने. आता तिला त्रास आलेला आहे. कृतिका तिच्यासोबत कृतिका आली असेल शाळेतून. हाय कर. सॉन्ग म्हणून दाखवत आहे. सॉन्ग म्हणून दाखवत आहे. आपण पुढे चालू सांग. चलो ग. सुद्या मावतीला चालली. आपण कुठे राहतो. बघा रोड किती मस्त असा आहे. रोडच्या मधोमध फुलांची झाडे आहेत. किती सुंदर असं नजारा आहे. आपल्याकडील रोड कसे आहेत कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि बघू शकता
हा हायवे मुंबईला पण जातो, जो 700 किलोमीटर आहे. अकोला पण जातो आणि बघू शकता किती सुंदर असा रोड आहे. काय झालं? शेत आहे. ये लाल रंग का है और तर चमक हा दिखाई बघू दी। शकता 5वा टोल नाका आलेला आहे. इसकी डंडी पूरी है 5वा आणि हा आहे शेवटचा टोल नाका. और पत्तियां हरी। अमरावतीला आता ये फल आपण मुझे बहुत पसंद है। पोहोचलेलोच आहोत. तर बघू शकता 5 टोल नाके आपल्याला पडले. एक समय की बात तर आता आपण शेगाव राटगाव रोडला पोहोचलेलो आहोत. तर फायनली आपण अमरावतीला पोहोचलो आणि आपल्याला घराकडे जाण्याकरिता या रोडला पार करावे लागेल. हे तर बघ हा घोडा. आहे शेगाव नाही ना. राटगाव रोड. काम चालू होतं. तर आम्ही हे बघ आता ना मग घोडा. चाललो आहे. हे बघा ना मग घोडा. पाला रथ पण आहे. लग्नच लग्न इकडे लग्नाचाच एरिया आहे नाही का, मंगल कार्यालयाचं नुसतं मंगल करायला एकशे बडकर एक आधी पाहणं कसा रोड आईचा घर कुठं आहे तुझ्या आता? हा. नमरा. नमरा. आईचा घर कुठं आहे? आईचा हा? नमराचा घर कुठं आहे? ते आई फोनवर बोलत आहे. ते आई फोनवर बोलत आहे. ते आईचा व्हिडिओ काढायला लागणार आता. गाडी कुठं ठेवणार? सगळं पॅकच पॅक आहे. काउंटिंग